उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल राष्ट्रवादी आहे, त्यामुळे लोक ओरिजिनल पक्षांनाच मतदान करतील असा विश्वास वर्षा गायकवाडांनी व्यक्त केलाय। तसंच नसीम खान आपल्यावरती नाराज नाहीत, ते आपल्याला सहकार्य करतील असा विश्वासही वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवला। उत्तर मध्य मुंबईतून आज उमेदवार वर्षा गायकवाड जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय, कोण कोण असणार आहे आणि किती मोठं हे शक्ती प्रदर्शन असेल? बिलकुल, आम्ही सगळेजण कार्यकर्ते सगळे उत्साहामध्ये, त्यामुळे आता बघू 12 वाजता सगळे कार्यकर्ते 11:30 तिथे जमा होणार आहेत। पण आज माझ्याबरोबर सन्माननीय अनिल परब साहेब, सन्माननीय संजय पोतने साहेब, राष्ट्रवादीतर्फे आदरणीय जे आहे ते मिलिंद कांबळे साहेब, त्या ठिकाणी अजून हरीश सनसजी, काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय प्रिया दत्तजी, असलम शेखजी, अमीन पटेलजी, चांदोरकरजी आणि अजूनही इतर लोकांना सुद्धा मी बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये काही लोकांनी सांगितलेलं आहे की मी सिंधुदुर्गमध्ये आहे, त्यामुळे नंतर येईन आणि अपेक्षा करते की काही अजून लोक त्यामध्ये सामील होतील। खरं तर हा लोकशाहीसाठी खूप महत्त्वाची घटना आहे ही। फॉर्म आज भरते आणि मला पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी भेटलेली आणि लोकसभेचा पहिल्यांदा मी फॉर्म भरते, त्यामुळे उत्सुकतापणे आणि त्याचबरोबर जबाबदारीचं पूर्णपणे मला जाणीवसुद्धा आहे। येणारे 20 दिवस आम्हाला मेहनत करून खूप त्या ठिकाणी लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि मला अपेक्षा आहे की लोक मला आशीर्वाद देतील, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारी व्यक्ती म्हणून। आणि लोकांना माहिती आहे की प्रश्नांची मला जाण आहे आणि ते तोडीस नेण्याची माझ्याकडे जी आहे ती कुवत आहे। खरं तर तुमचा बालेकिल्ला म्हणून धारावी, दक्षिण मध्य मुंबई ओळखला जातोय, तुम्ही आता उत्तर मध्य म्हणून निवडणूक करताय, किती टप असणार सगळे? नाही, मी आता तेच सांगितलं सगळ्यांना, तिथून जर तुम्ही हा बघितला जिल्हा तर जवळपास 100 मीटर पण अंतर नाही आमच्यामध्ये, एक ब्रिज आमच्यामध्ये फक्त आहे धारावीमध्ये आणि तुम्ही उत्तर मध्य मुंबईमध्ये। त्यामुळे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी जवळपास 9 महिने झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी काम करण्याचा मला अनुभव आहे। आणि तुम्ही जर बघाल तर प्रश्न जवळपास सेम आहेत, काही प्रश्न थोडे वेगळे आहेत पण काही जवळपास प्रश्न सेम आहेत। झोपडपट्ट्यांचे प्रश्नांची मला पूर्णपणे जाणीव आहे, त्याचबरोबर इमारतींच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे। मुंबई महानगरपालिका असेल, SRA असेल किंवा इतरही MMRD किंवा इतरही यंत्रणा असेल, यांच्या गोष्टीबद्दल मला जाणीव आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की सरकारच्या कामामध्ये काम करण्याचा मला अनुभव आहे, त्याचबरोबर जमिनीवर काम करण्याचा सुद्धा मला अनुभव आहे। त्याचा फायदा मला होईल आणि जनता आपली ताई म्हणून मला या ठिकाणी आशीर्वाद देतील। कॅमेरामन गजानन सरजुने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।